नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 21 ऑगस्ट 2025. आपल्या उजनी धरणात दौंडचा विसर्ग किती आहे, उजनीतून भीमा नदीमध्ये पाणी किती सोडलंय, त्याचबरोबर नीरा बेसिनमधून असणाऱ्या वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सध्याला घटलेला आहे आणि तो कितीपर्यंत कमी केलेला आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची टक्केवारी ही 100% आलेली आहे. उजनी धरणातून फक्त बोगद्याला 800 क्युसेकचा विसर्ग वाढवला आहे. कालवा बंद आहे. परंतु धोक्याची घटना अशी आहे की उजनी धरणातून आता सध्याला 1,30,000 क्युसेकचा विसर्ग सोडला जातोय. परंतु त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट अशी आहे की त्यामध्ये आणखी दिवसभरात वाढ होणार आहे. कारण दौंडचा विसर्ग हा अतिशय वाढलेला आहे. तो 1,76,000च्या पुढं विसर्ग गेलेला आहे आणि दौंडचा विसर्ग जरी वाढलेला असला तरी उजनी धरणातून पाणी सोडण्याची जी आकडेवारी आहे तो खूपच कमी आहे. त्यामुळं आणखी आज दिवसभरामध्ये उजनी धरणातून जवळपास 1.5 लाख ते 1,70,000 क्युसेकचा विसर्ग वाढवला जाईल. आणि वीरचा विसर्ग बघितला तर तो कालपर्यंत 65,000 क्युसेकचा होता. तो आता सध्याला कमी करून 24,365 एवढा करण्यात आलेला आहे. वीरचा विसर्ग जरी कमी झाला असला तरी उजनीचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं उजनी धरणातून भीमा नदीत आणि वीर धरणातून नीरा नदीत येणारा विसर्ग बघितला तर जवळपास 1.5 लाखाच्या पुढं विसर्ग सध्याला असला तरी संध्याकाळपर्यंत तो कदाचित 2 लाखापर्यंत विसर्ग जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आणखी विसर्ग वाढेल. कारण पुणे विभागात, सातारा विभागात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. त्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जातंय. आता सध्याला उजनी धरण आणि नीरा बेसिनमधल्या असणाऱ्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी चालू असल्यामुळं भीमा नदीला महापुराची भीती निर्माण झालेली आहे. आतापर्यंतच्या या वर्षभरामध्ये सगळ्यात जास्त पाणी ह्यावेळेस सोडलं जाणार आहे. उजनी धरणाचं नियोजन खरं तर 90%च्या पुढे उजनी धरण गेल्यानंतरच करायला पाहिजे होतं. परंतु उजनी धरण प्रशासनाने आतापर्यंत जे नियोजन केलं होतं अगदी योग्य प्रमाणात केलं होतं. परंतु आता सगळ्यात जास्त पाणी सोडण्याची वेळ प्रशासनावर आलेली आहे. तर इथून पुढच्या काळामध्ये उजनी धरणातून नीरा बेसिनमधून पाणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. जरी नीरेचं पाणी कमी झालं असलं तरी ते पाणी पहिलं 65,000 सोडलेलं पाणी आपल्या खालच्या भीमा नदीमध्ये येऊन मिसळत आहे. त्यामुळं बऱ्याच ठिकाणचे बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. गावाचा बऱ्याच ठिकाणचा संपर्क तुटला आहे. पंढरपूरमध्येही मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. बरीच मंदिरं पाण्याखाली जाणार आहेत. दगडी पूलही पाण्याखाली गेलेला आहे आणि आमच्या बेंबळे गावचाही रस्ता, बेंबळे टेंभूर रस्ताही पाण्याखाली पूर्णपणे गेल्यामुळं बऱ्याच गावचा संपर्क तुटला आहे. आणखी दिवसभरामध्ये ह्या पाण्यामध्ये वाढ होऊ शकते. कारण वरून येणारा विसर्ग आहे 2.25 लाखाच्या पुढं आहे आणि बंडगाडचा विसर्गही वाढतोय. रात्री 71,000 क्युसेकचा असणारा विसर्ग आज सकाळी तो सगळ्यात जास्त म्हणजे जवळपास 90,000च्या पुढे गेलेला असेल. आणि वरच्या धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया अद्यापपर्यंतही चालू असल्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये भीमा नदीमध्ये जवळपास 2 लाखाच्या पुढं विसर्ग राहील अशी शंका आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.